असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। दुष्काळ आणि बीड जिल्हा जणू काय असं समीकरणच झालेलं आहे। मे महिन्यापासून अक्षरशः एक थेंब पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते आणि दुसरीकडे जर बघितलं तर असं भीषण दाहकता जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। मी आहे बाबळगाव, वाघे बाबळगाव या गावाच्या या साठवण तलावामध्ये आहे आणि अशा पद्धतीनं जर पाहिलं गेलं तर अक्षरशः तळ्याच्या मध्यभागी जे आहे ते भेगा पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 18 जी गावं आहेत त्या गावाची तहान हा तलाव भागवतोय। मात्र मे महिन्यापासून हा तलाव जो आहे तो कोरडा ठाक पडलेला आहे। आता जूनचा महिना लागतोय आणि त्याआधीच अशी परिस्थिती आहे। खरं जर पाहिलं तर बीड जिल्हा आणि भीषण दुष्काळ अशी दाहकता असा जो वातावरण आहे तो 10 वर्षापूर्वी होता। हाच तलाव 2014 मध्ये अशाच पद्धतीनं आटलेला होता। मात्र 2014च्या नंतर 10 वर्षात हा तलाव कधी आटला नव्हता आणि यंदा भीषण दुष्काळ असल्यामुळे हा तलाव जो आहे संपूर्णपणे कोरडा ठाक पडलेला आहे। आता शासनाकडनं टँकरची जी आहे ती सुविधा करण्यात आली आहे। मात्र गावाला केवळ एक टँकर असल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी जी आहे पायपीट होते, तर दुसरीकडे वन्यजीवांची देखील बेहाल होताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।